हॅलो एव्हरीवन, कसे आहात? बरे आहात ना? मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि ऑलमोस्ट संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. सो थॉट की आज कुठेतरी जाऊया आपण असं बाहेर आउटिंगसाठी. सो आता मी तयार होते आणि इकडे तुम्ही बघू शकता की विश्वास जो आहे वाणीला रेडी करत आहे. सो बघू आपण कुठे जायचं ते अजून नक्की नाही आहे, ठरवलेलं नाही आहे, बट स्टे ट्यून विथ अस. बाय. सो आता मी फायनली रेडी झालेली आहे आणि आम्ही निघालो आहोत बाहेर. सो वी आर प्लॅनिंग टू गो पारसिक हिल. तिकडे थोडंसं टाइम स्पेंड करू, बघूया आणि पुढे काय प्लॅन ठरतंय त्यावर डिपेंड आहे. सो स्टे ट्यून. लाइट्स ऑफ and here we are going. Everything we have to close. Hello Vani. जावा मम्मीकडे बाबा. जावा 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 जावा. व्हेरी गुड. सो विश्वास, आपण पारसिक हिलला चाललो आहे की कुठे? पारसिक हिल. तू 5:30 ला निघायचं होतं आणि आता निघतेस तू. 7 किती वाजले आता? 6:30 वाजले. 6:25 झाले. आता निघतो आपण. इथे आपण आहे ना वाशीमध्ये एक ॲक्वेरियम आहे, एका ग्राउंड मध्ये आहे ऍक्च्युली. तर तिकडे जाऊया आता, बघूया कसं आहे काय. ओके, वाशीमध्येच आहे का? जवळ आहे आपल्यापासून, 1 किलोमीटरवर आहे. का चालू केलं बाबू? बरं थांब थांब थांब, बघूया 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 तुझी मस्ती. हा बघ, टकलू, ए माझी टकलू. वाणी वाणी वाणी, स्माइल कर, स्माइल कर. कशी हसते वाणी? अशी असते. अच्छा, आणि वाणीचं नाक कुठे? नाक, डोळे. अच्छा, हे डोळे. तिकडे बघू, इकडे बघू. आणि कान कुठे आहेत वाणीचे? कान. ओ, माझी वाणी हुशार आहे. आणि इकडे बघ, पप्पांकडे बघा आणि एकदा हसा आता. अंडर वॉटर फिश टनल एक्सपो विथ अम्युजमेंट पार्क. आणि आतमध्ये पोहोचल्यानंतर तिकडे विविध वेगवेगळ्या रंगीबेरंगी माशांचे असे पोस्टर्स लावले होते आणि हे सर्व बघून खूप भारी वाटत होतं. जवळ बाजूला तिकीट विंडो होती, जिकडे आम्हाला तिकीट घ्यायचे होते. आणि तिकीट म्हणजे एकदम असे स्वस्त दरामध्ये होते. पर पर्सन 100 रुपीज तिकीट होतं. इट वॉज व्हेरी मिनिमल तिकीट. थँक यू. वाणी, चलो. थँक यू.
हा हे बघ स्माइल करतो जा हाय कर त्याला हाय कर हॅलो टाटा कर त्याला टाटा कर ते सगळे फिश जे आहेत ना ते मला वाटतं मेकअप करतात मिरर मध्येच बघतात पूर्ण एका साईडला आले त्याचा मेकअप चालू आहे रेडी होता
सो हे असं खूप मस्त असं एक्वेरियम होतं आणि जिकडे वेगवेगळ्या प्रकारचे फिश होते, एकदम लहान, रंगीबेरंगी. आम्ही हे एक्वेरियम पाहताना खूप मजा केली, मस्ती केली आणि एन्जॉय देखील केलं, काही फोटोज काढले. त्यानंतर तिकडेच असं फन फेअर देखील होतं, जिकडे वेगवेगळ्या लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी देखील गेम्स असे ऑर्गनाईज केले होते. जसं की आपण फन फेअरमध्ये पाहतो की जायंट व्हील आहे. सो हे असे स्टॉल्स देखील होते, जिकडे छोटे छोटे गेम्स होते. सो हे एकंदरीत खूप असं एन्जॉय केलं आम्ही. खरं तर कित्येक दिवसानंतर मी या फनफेअरचा आनंद घेत होते आणि हे सर्व बघून एक मला माझ्या बालपणाची आठवण आली की लहानपणी आपण असंच या स्लाईड्स, हे गेम सगळं एन्जॉय करत असतो. सो मला पुन्हा ते दिवस आठवले आणि खूप मजा आली. आणि वाणीला देखील मी पहिल्यांदाच अशा या फनफेअरमध्ये घेऊन आले होते. सो ती देखील प्रत्येक जी गेम आहे, प्रत्येक वस्तू जी आहे, जी बारकाईने एकदम ऑब्झर्व करत होती. सो या फनफेअरमध्ये आम्ही खूप मस्त असा टाईम स्पेंड केला. ऑलमोस्ट 2-3 तास आम्ही इथे वेळ घालवला आणि त्यानंतर तिकडेच काही स्टॉल्स होते, चॅट, स्नॅक्स याचे. तो त्याचा देखील आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो एक्झिटच्या दिशेने. सो एक्झिट करत असताना तिकडे बाहेरच पडल्यावर एक बुक स्टॉल होता. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स होते, लहान मुलांचे बुक्स, त्यानंतर नॉवेल्स, असे वेगवेगळे बुक्स होते आणि त्याचा देखील आम्ही एक ओव्हरव्ह्यू घेतला. कमी प्राईजमध्ये इथे बुक्स मिळतात. सो फायनली आम्ही आत्ता बाहेर पडलो ॲक्वेरियमच्या आणि तुम्ही देखील या ॲक्वेरियमला नक्की व्हिजिट करा. 1 महिन्यापर्यंत हे ॲक्वेरियम चालू असणार आहे. सो आमची गाडी थोडीशी लांब पार्क केली होती, तो आम्ही चालतच त्या दिशेने निघालो आणि तुम्ही ते बघू शकता की वाणीला देखील चालायचं होतं. सो आम्ही दोघांनी तिचे हात पकडले होते. इवन तो तिला अजूनही चालता येत नाही, बट स्टील तिला हाताला धरून तिला चालवत नेत होतो. सो मला देखील खूप मस्त वाटत होतं असं तिला चालताना बघून. होपफुली ती लवकरच चालेल. त्यानंतर मग मी पोहोचले न्यू मी सलॉनमध्ये आणि तिकडे मी थोडंसं सेल्फ पॅम्परिंग केलं, हेअरकट केला. सो बेसिकली खूप दिवसानंतर मी माझे केस जे आहेत ते खूप शॉर्ट केलेले आहेत आणि हा नवीन लुक जो आहे मला तो फार आवडला आहे. तुम्हाला देखील माझा न्यू लुक कसा वाटला मला नक्की सांगा. आणि
त्यानंतर प्रचंड अशी भूक लागली होती. सो आम्ही ठरवलं की आता जाऊन डिनर करायचं कुठेतरी. आणि आज फिश ॲक्वेरियम एन्जॉय केल्यामुळे असं इच्छा झाली होती की फिश थाळी खायची, म्हणून आम्ही पोचलो एका मालवणी हॉटेलमध्ये आणि तिकडचं फिश थाळी एन्जॉय केली. सो डिनर करून फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत आणि आता वाजल्यात ऑलमोस्ट 12. तर आजचा हा दिवस खूप मस्त असा एन्जॉय केला. ॲक्वेरियम पाहिलं, खूप मज्जा मस्ती केली आणि सो संडे असाच संपला. उद्या पुन्हा बॅक टू ऑफिस. सो आजचा जो ब्लॉग आहे मी इथेच एंड करत आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.